आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असा फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी, त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याचे नियमित सेवन करणे खूप आवश्यक आहे. आज आपण अगदी वर्षभर टिकेल असं खास आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत. हे लोणचं चवीला इतकं भारी लागतं की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोणचं वर्षभर खराब होत नाही. साधारणपणे आपण जे लोणचं बनवतो ते काही दिवसानंतर फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि तरीही खराब होण्याची शक्यता असते. पण आजची ही रेसिपी अशी आहे, तुम्ही हे लोणचं बाहेर ठेवूनही खूप दिवस सहज टिकू शकता. भाकरी, पोळी किंवा साध्या वरण भातासोबतही अप्रतिम लागतं. जेवणात चव वाढवण्यासाठी हा एकदम परफेक्ट आहे. आपण नेहमी कैरीचं लोणचं खातोच, पण आज आपण एक वेगळा आणि हेल्दी पर्याय बनवणार आहोत. आवळ्याचं हे लोणचं केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम आपण इथे 2 किलो ताजे आवळे घेतले आहेत. आवळे आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे वर्षभर पुरेल इतकं आवळ्याचं लोणचं एकदाच बनवून ठेवलं तर उत्तम. हे आवळे मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि नंतर कोरड्या कपड्याने नीट पुसून घेतले आहेत. आवळे पूर्णपणे कोरडे करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता मी आवळे या पद्धतीने कापून घेत आहे. आवळ्याचे बारीक आणि पातळ काप करून घ्यायचे आहेत. इथे आपले सर्व आवळे छान बारीक आणि पातळ काप तयार करून झाले आहेत. आता आपण कापून घेतलेले आवळे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आवळ्याचं लोणचं करताना भांडं योग्य निवडणं खूप गरजेचं असतं. यासाठी शक्यतो चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक किंवा काचेचं भांडं वापरावं. ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी वापरणे टाळा, कारण मीठ आणि आवळ्याचं आंबटपणामुळे भांड्याशी रिॲक्ट होऊ शकतं. इथे आपण कापून घेतलेल्या 2 किलो आवळ्यासाठी 4 चमचे मीठ घातले आहेत. हे मीठ आवळ्याच्या फोडींना 1 ते 2 मिनिटे छान चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे मीठ सर्व फोडींना व्यवस्थित आणि समान प्रमाणात लागेल. मी सगळ्या आवळ्याच्या फोडींना मीठ नीट चोळून घेतलं आहे. आता या फोड्या याच भांड्यात हलक्या हाताने पातळ थरात पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे यांना पाणी सुटणार नाही. आणि हे भांडे उन्हामध्ये 1 दिवस ठेवायचे आहे. यामुळे आवळ्यांच्या फोडी छान मुरतात आणि त्यातील ओलसरपणा कमी होतो. आता आपण हे दुसऱ्या दिवशी पाहत आहोत. तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आणि आवळ्याच्या फोडी छान कोरड्या झाल्या आहेत. माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा हे आवळ्याचं लोणचं बनवून बघा. अजिबात खराब होणार नाही आणि चवीला पण अप्रतिम लागेल. इथे आपण रेडीमेड लोणच्याचा मसाला घेतला आहे. 1 किलोच्या आवळ्याच्या फोडीसाठी 1 पॅकेट घालायचं आहे. इथे मी 2 किलो आवळे घेतले होते, त्यासाठी 2 मसाल्याचे पॅकेट घेतले आहे. लोणच्याचा मसाला कुठल्याही ब्रँडचा असला तरी चालेल, फक्त तो हिंगयुक्त असावा. घातलेला संपूर्ण मसाला आवळ्याच्या फोडींना छान नीट चोळून घ्यायचा आहे. प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. यासाठी किमान 5 ते 7 मिनिटे तरी चोळून घ्यायचे आहे. इथे मला फोडींना मसाला चोळत 7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता, बघा मसाला फोडींना किती छान लागला आहे. आता इथे यामध्ये 1 किलोला 1 वाटी आणि 2 किलोला 2 वाटी, इथे मी 2 वाट्या तेल गरम करून पूर्णपणे गार करून घेतलं आहे. हे गार करून घेतलेलं तेल या फोडींमध्ये घालायचं आहे आणि छान या फोडींना तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दाखवता आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित लावून घ्या. या आवळ्यांच्या फोडी परत याच टपामध्ये पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जवळून दाखवते, बघा या टपामध्ये मी पसरवून घेतला आहे. आता या भांड्याला कॉटनचं पातळ अशी ओढणी बांधून घ्यायची आहे आणि परत हा भांड 1 दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे फोडींमध्ये मसाला आणि तेल छान मुरेल. आता आपण हे तिसऱ्या दिवशी पाहत आहोत आणि तुम्ही पाहू शकता की मसाला आणि तेल आवळ्याच्या फोडींमध्ये किती छान मुरलं आहे. पहिल्या दिवशी आपण जेव्हा आवळे कापले होते तेव्हा फोडी खूप जास्त प्रमाणात दिसत होत्या, पण आता मसाला आणि तेलात मुरल्यानंतर फोडी थोड्या बसल्या आहेत. हे लोणचं भरण्याआधी यामध्ये 2 चमचे विनेगर घालायचं आहे. हा स्टेप व्हिडिओमध्ये चुकून राहिला त्याबद्दल क्षमस्व. विनेगर घातल्यामुळे लोणच्याचा रंग बदलत नाही आणि तो छान टिकून राहतो. तसेच लोणचं लवकर खराब होत नाही. लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरताना ते हलक्या हाताने पण घट्ट दाबून भरायचं आहे, म्हणजे आतमध्ये हवेची पोकळी राहणार नाही आणि लोणचं खराब होण्याची शक्यता कमी होते. मी ज्या पद्धतीने स्क्रीनवर दाखवत आहे त्याच पद्धतीने चमच्याच्या मदतीने लोणचं बरणीत नीट दाबून भरायचं आहे. इथे आपण 1-1 किलोच्या काचेच्या भरण्या घेतल्या होत्या. त्या दोन्ही भरण्यांमध्ये मी हे आवळ्याचं लोणचं नीट भरून घेतलं आहे.
आता यासाठी आणखी 2 वाट्या तेल गरम करून घेतलं आहे आणि ते पूर्णपणे गार करून घ्यायचं। त्यानंतर या दोन्ही बरण्यांमध्ये वरून प्रत्येकी 1 वाटी असे तेल घालायचे आहे। या पद्धतीने बरणीमध्ये वरून तेल घातले, तेलामुळे लोणचं सुरक्षित राहतं, त्याला हवा लागत नाही आणि त्यामुळे लोणचं लवकर खराब होत नाही। साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। या पद्धतीने लोणचं एकदा नक्की करून बघा, कसं झालं कमेंटमध्ये नक्की कळवा। दोन्ही भरण्यांचे झाकणं व्यवस्थित घट्ट लावून घ्यायचं आहे। हे आवळ्याचं लोणचं तुम्ही 2 दिवसानंतर खाऊ शकता। आता हे लोणचं आपण 8 दिवसानंतर पाहतोय आणि तुम्ही पाहू शकता लोणचं किती छान मुरलं आहे। आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे। आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणून दररोज थोडासा तरी आवळा आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे। पण आवळा आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध होत नाही, म्हणून एकदाच असं लोणचं करून ठेवलं तर ते आपण वर्षभर आरामात वापरू शकतो। ही पद्धत अगदी सोपी आणि टिकाऊ आहे आणि तुम्ही जर या स्टेप नीट फॉलो केल्या तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही। मी पूर्ण खात्रीने सांगते, एकदा ही पद्धत वापरून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। जर तुम्हाला ही आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशीच सोपी पारंपरिक आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।